पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय दत्ताप्पा तुळशीराम चाकोरे आपले मंगल सोहळ्याच्या निमित्तानं शुभागमन होते। सर्व महाराज मंडळींचे या ठिकाणी आगमन होते। चाकोरे महाराजांचे शुभागमन होते आणि या सर्व अतिथी जनांचं मनापासून स्वागत। सामाजिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक कला क्रीडा व्यापार माता भगिनी रंगीबेरंगी परिधान करणाऱ्या तमाम जिजाऊंचे देखील स्वागत। महादेवजी पाटील सर आपण होते प्राग संघटनेचे अध्यक्ष अभिमन्यू जितेंचं शुभागमन होते। यश सहभागी योगिता सुपेकर, सहभागी रेखा घामे, सहभागी रंजना भोसरे, सहभागी अंजना मोदाळ, सहभागी सिद्धी जगताप, सहभागी विद्या गाडे, सहभागी उषारी मातेले, सहभागी नंदा थोरवे, सहभागी धनगडे आपल्या मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे बाळासाहेब शिंदे आपल्या मनपूर्वक स्वागत। आज आपण सर्वजण या ठिकाणी संत भोवी संत श्रेष्ठ कामराज महाराजांच्या प्रतिष्ठान पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित अक्षरधाम मंगल कार्यालयामध्ये ठेके आणि हिंगे पाटील या दोन परिवारातील मुलामुलांच्या गोड साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। उपस्थित आपल्या सर्वांना या दोन्ही परिवाराच्या राजा प्रेमाचं स्नेहाचं आगत्याचं जे निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाला स्वीकार करून आपण सर्वांना राजकीय सामाजिक शैक्षणिक कला धार्मिक आध्यात्मिक विशेषतः सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या सर्वांचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रसिद्ध निवेदक के साकोरे यांनी केलेला आहे। नजर चुकीने कोणाचा राहून गेला असेल तर आपण सर्वात या दोन्ही परिवाराची दिग्गज व्यक्त करून आपण सर्वांचं मनापासून सरचे स्वागत करतो। तसं पाहिलं तर आमच्या गावातील हा ठेके परिवार राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये अग्रभागी असणारा आणि सर्वांची मिळून मिसळून असणारा परिवार एक गावातील अत्यंत चांगला उत्तम असा परिवार आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्वसामान्यांना विश्वासानं चांगले घर उभे करून देण्याचं काम खऱ्या अर्थाने या परिवाराने केलं आणि अशा परिवारातील मुलांचा या ठिकाणी सोहळा आणि साखरपुड्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या सर्वांची उपस्थिती खऱ्या अर्थाने मौलाची चांगली आहे। त्यामुळे या दोन्ही परिवाराचा आनंद दोन्ही परिवारांना आपल्या उपस्थितीने दोघांनी झालेला आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं या परिवारांना सगळ्यांच्या शुभेच्छा देत असताना आपण सर्वांचा एक प्रतिनिधी या नात्यानं धन्यवाद केंद्राचे सुप्रसिद्ध उद्योजक हिराबाई दादा सरीबाई मुलांचा आगमन होते। गुरुवारी मंगेशजी गावडेंचं आगमन होते। त्याच्या समेत आलेल्या सर्व राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये गाव तालुका जिल्हा राज्य हिंदुस्थानच्या संस्थेमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं प्रतिनिधित्व ठेके घराणं आणि या ठेके घराण्याची जुन्या पिढीतील आमच्या कार्यकर्त्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीची त्यांनी वागणूक केली, राजकारणामध्ये साथ दिली। कैलासवासी बाबा कतुल भिडे यांची नातू आणि आमचे सहकारी मित्र आणि अगदी शून्य पोलीस केल्याप्रमाणे गौडी काम करत असताना बिल्डर होण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं की आमचे मित्र दत्तात्रय भिडे यांचे चिरंजीव तेवढ्या कोल्हापुरात असणारा विशेषतः अंगणगाव तालुक्याच्या राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रभागी असणारं आणि विशेषतः दूध क्षेत्रामध्ये ज्या तालुक्याला क्रांती केलेली आहे त्या अंगणगाव हिंगे कुटुंब ही दोन्ही कोल्हापुराची कुटुंब या ठिकाणी या ठिकाणी सायंकाळी बांधले जाणार आहे। दोन कुटुंबाच्या रक्ताचं निर्माण होणार आहे आणि विशेषतः आता साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। आज सायंकाळी या बदलण्यामुळे स्वतःच्या समृद्धीचं भरवणच आहोत। त्याच्यामुळे एका कुटुंबामुळे त्या गावाला परिसरामुळे कट्टामुळे जीवनामध्ये स्वतःची शिल्लक निर्माण झालेली आहे। त्या माता पित्याची कुटुंबाची बोलावण्या सर्वांनी सेवा करावी, त्यांना एखादी संकट दुर्गत लाभावं अशा प्रकारच्या वगैरे सर्व एकत्र वगैरे या ठिकाणी आशीर्वाद देतो। या ठिकाणी धन्यवाद। वधूवरांना औषध करण्यासाठी सहभागी सुवर्णा दत्तात्रय मुसळे, सहभागी जयश्री किरण गुडगे, सहभागी जयश्री किरण गुडगे, गायत्री किरण गुडगेंना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय। सहभागी राहुबाई शांताराम भेळे, सहभागी राहुबाई शांताराम या दोघांच्या हळदी कार्यक्रम आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्वेता गीता या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम चालू आहे। हिंगे पाटील या घराण्याची माहिती देत असताना
बाळासाहेब हिंगे यांची कन्या बाळासाहेब असेल, जनार्दन असेल, हे जे कुटुंब आहे हे कामामध्ये राम शोधणारं कुटुंब आहे. खरं तर बाळासाहेब आणि जनार्दन या दोघांचाही लहानपणीच कृपा आशीर्वाद देणारं छत्र हरवलेलं आहे. परंतु दक्षिणांना असेल, त्यांचे चुलते असतील, या सर्वांच्या कृपेनं आणि मदतीनं हे कुटुंब या ठिकाणापर्यंत पोहोचलेलं आहे. श्वेताच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर श्वेता ही उच्च शिक्षित आहे. आमच्या विद्यापीठात गुंडे अवसरे होतो या ठिकाणची आमची विद्यार्थिनी आहे. अतिशय शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि हुशार असणारी ही विद्यार्थिनी. त्याबरोबरच चिरंजीव निखिल हा सुद्धा उच्च शिक्षित आहे. या दोघांचाही आज या ठिकाणी हे दोघेही विवाहबद्ध होणार आहे. दुपारी 4:55 या ठिकाणी तोरण मुहूर्त आहे, त्यावेळेस आपण उपस्थित राहणारच आहे. आपल्या सर्वांच्या वतीने या निमित्तानं या दोघांचं भाव्याविषय सुखाचं, समाजाचं, समृद्धीचं भरभराटी जावो, यांना उत्तम आरोग्य लाभो, उत्तम संतती लाभो अशा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी यांना आशीर्वाद देतो आणि सांगतो. धन्यवाद. यानंतर सहभागी संतोष दादा सुपेकरांचं शुभारंभ होतोय. मंगल सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवरांचं मनापासून स्वागत. खरं तर वधूवरांचा औक्षण सोहळा संपन्न होतोय. आपल्या सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख होणं आमच्या दृष्टीनं धर्मप्राप्त आहे. आपण जर पुढे येऊन स्थानापन्न झाला तर आमच्या दृष्टीनं फार आम्हाला सोयीस्कर जाईल. आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की पाठीमागे करू. या ठिकाणी प्रथमतः आमच्या इंडियन पाटील कुटुंबाच्या वतीनं राजाला गंध लावण्यासाठी आपल्याला विनंती आहे. मुलाला गंध लावण्यासाठी जानेंद्र हनुमंत इकडे आपल्याला हे विनंती आहे. मुलाला गंध लावण्यासाठी चला विक्रम सेठ बाबा इकडे आपल्याला विनंती आहे. तुमच्याकडची मुलगी आहे, मुलगा आमच्याकडचा आहे, तरी परंतु या ठिकाणी आपण वेळेवर उपस्थित झाला. त्याच पद्धतीनं थिटे परिवारामध्ये देखील वरराजाचं वेळेत या ठिकाणी आगमन केलं. म्हणून दोन्ही परिवारांना धन्यवाद देऊन अशाच पद्धतीने कार्यक्रम आपण भविष्यामध्ये संपन्न करूया असा एक संकल्प या निमित्तानं करत असताना खऱ्या अर्थानं आमच्या केंद्र गावचा थिटे परिवार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत ज्या परिवाराचं नाव अतिशय आत्मीनं घेतलं जातं ते थिटे परिवाराचं केंद्र गावच्या सर्व विकासामध्ये राजकीय सामाजिक आघाडीवर अग्रेसर असणारा आमचा हा थिटे परिवार आणि
वाचून अध्यक्ष सन्माननीय साकोरे साहेब बाळासाहेब साकोरे आपल्या या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या मनापासून स्वागत.